नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चातुर्मास म्हणजे या 4 महिन्याचा काळ, जो की आषाढी एकादशीपासून ते देवशनी एकादशीपर्यंतची माहिती. चला तर बघूया. कार्तिक एकादशीपर्यंत देवउठणी एकादशी असतो. या काळात शुभ कार्य करणे टाळले जाते आणि धार्मिक कार्यांना अधिक महत्त्व दिले जाते. तसंच चातुर्मासाचे महत्त्व आणि व्रत आणि नियम. चातुर्मास उपास, एक भुक्त, एक वेळा जेवण किंवा आयचित न मागितलेले जेवण घेण्याचे व्रत घेतात, ज्यामुळे पापाचा नाश होऊन पुण्याची प्राप्ती होते. तसंच शुभ कार्यात विराम, म्हणजे ह्या 4 महिन्यात कसं आहे, शुभ कार्यात विराम असते. या काळात लग्न, मुंज, गृहप्रवेश यासारखे शुभ कार्यक्रम हे टाळले जातात. म्हणजे शुभ कार्य हे टाळले जातात. तसंच चातुर्मास शारीरिक आणि मानसिक शुद्धीवर अधिक लक्ष दिले जाते. तसंच या काळात परमात्माला अधिक आध्यात्मिक कार्यांना, पोषक गोष्टी करणे आणि सांसारिक गोष्टीपासून दूर राहणे महत्त्वाचे मानले जाते. तसंच चातुर्मास काय करावे, स्वतःला धार्मिक कार्यातून गुंतवून घेणे. म्हणजे चातुर्मासाचे हे 4 महिने असे असतात. मंत्रोपचार, भजन, कीर्तन, प्रवचन, धार्मिक पुस्तके वाचणे किंवा दानधर्म करणे सुद्धा खूप शुभ मानले जाते ह्या 4 महिन्यात. तसंच आपल्याला काय काय नियम पाळायचे. मांसाहार खाणे, मध, गूळ, हिरव्या भाज्या, मुळा, वांगे यासारख्या गोष्टी सुद्धा टाळले जातात. म्हणजे या महिन्यात यासारख्या सुद्धा गोष्टी टाळले जातात. तसंच शरीर आणि मनाला शांत ठेवणे, योगा करणे, ध्यान, प्राणायाम करणे, असं चातुर्मासात काय करू नये. तसंच चातुर्मासात हे शुभ कार्य केले जात नाही. जसे की तुम्हाला मी मगाशी म्हणल्यासारखं लग्न, मुंज, गृहप्रवेश यासारख्या कार्याला विराम दिले जाते. तसंच अनावश्यक गोष्टी सुद्धा हे गरजेपेक्षा जास्त बोलणे, नकारात्मकता विचार टाळावे. तसंच यावर्षी चातुर्मास कधी आहे? यंदा चातुर्मास आषाढी एकादशी 17 जुलैपासून सुरू होत आहे, तर 12 नोव्हेंबर मंगळवारपर्यंत असणार आहे, असे सांगितले गेले आहे. तसेच चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्धी एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्याच्या काळात योग्य मात्राने काही जण याला चातुर्मास असेही म्हणतात. जैन धर्मानुसार चातुर्मास आषाढ शुक्ल चतुर्दशी पासून सुरू होते आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालते. या काळात एरवी एक गावाहून दुसऱ्या गावाला विहार प्रवास करणे सुद्धा जैन साधू म्हणजे टाळतात असं आहे. तसंच चातुर्मासाच्या कालावधीत चातुर्मास म्हणजे 4 महिन्यात आषाढीचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, अश्विनी हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस हे येतो, तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते. आषाढी शुद्ध एकादशी, पद्मा एकादशी किंवा देवशनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते. तसंच कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपतो, तेव्हा सूर्य तुळा राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते. तसंच कार्तिक शुद्ध एकादशी प्रबोधिनी एकादशी असे नाव सुद्धा आहे. कार्तिक शुद्ध एकादशीला चातुर्मास नसतो. तसंच आषाढ शुक्ल चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा काळ चातुर्मास कालावधीत मानला जातो. तसंच चातुर्मास देवशनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनीला उठतात अशी धारणा आहे. तसंच या काळात हिंदू धर्म आणि व्रत उपासना केले जातात. या काळात हिंदू धर्मात वारलेले संसारापैकी अज्ञोपित संस्कार असे म्हणजे काही करणे टाळतात. जसं तुम्हाला म्हणले असं मुंज, विवाह, गृहप्रवेश असे काहीही कामे करत नाहीत. कारण
धर्मशास्त्रात संकेत रूढ आहे. भगवान पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेत हरियन म्हटले जाते. तसंच या संस्कृत भाषेत हरी हा शब्द सूर्य, चंद्र, वायू, विष्णू अनेक अर्थाने वापरला जातो. म्हणून हरिशय म्हणजे ढगामुळे सूर्यचंद्राचे दिसेनासे होणे असेही म्हटले जाते. तसंच ब्रह्मवैदिक पुराणानुसार देवशनी एकादशी या काळात व्रत केल्याने सर्व पापापासून नष्ट होते अशी श्रद्धा आहे. सकारात्मकता करणे, ऐकणे, असे सेवासुद्धा, संत दर्शन, दान धर्म इत्यादी गोष्टीसुद्धा चातुर्मासात हे अत्यंत कल्याण करणारे आहेत असा समाज आहे. एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णू बोधस्तव साजरा केला जातो. देवाची निद्रा कालात असुर प्रबळ होते आणि मानवाला त्रास देऊ लागते. असुरापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक काहीतरी व्रत आवश्यक केले म्हणजे काही ना काही असे आवश्यक आहे. तसंच प्रतिवर्षी चतुर्मास मनुष्याचे कोणते तरी व्रत आवश्यक करावे, अन्यथा त्यास असे पातक लागते. तसंच या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पलटलेले असते. पावसाळ्याचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास व्रत हा एका स्थानी राहून करावे असा मानला जातो. तसंच मानवाचे मानसिक रूपही पलटले असते. देहातील पाचनदी संस्थेचे कार्य निराळ्या ढंगात चाललेले असते. अशा वेळी त्यास अनुसरण कंदवांगी, चिंच इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले जाते. तसंच सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात. पूर्ण भोजन पानावर जेवण करणे, एक भोजन एक वेळेस जेवणे, याचित मागणे मिळाणे, एवढे एकाचित पदार्थ वाढून घेणे, मिश्र भोजन, सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याला काला करून जेवणे इत्यादी भोजनानिमित्त करतात. कित्येक स्त्रिया चातुर्मास धरणे पारणे नावाचे व्रत करतात. या 7 दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपास असे सतत 4 मास करायचे असते. कित्येक स्त्रियांनी चातुर्मास 1 किंवा 2 धान्यावर राहतात. म्हणजे बघा, कोणी करणारे चातुर्मास कसं 1 किंवा 2 धान्य खाऊन सुद्धा राहतो. म्हणजे आपण काही खायला सुरुवात केली, गहू म्हणा, ज्वारी म्हणा, तर असे एका धान्यावर सुद्धा असतात. तसंच चातुर्मासात आज्ञाच्या वेळी चालत ते अन्न सेवन करावे असे सांगितले जाते. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, सेंदा, मीठ, गायीचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ हवेशीर जाणवतात. वर्ज्य पदार्थ हे खात नाहीत. अशी आहे चातुर्मास हे 4 महिन्याची माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.